गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सकाळपर्यंत परिस्थिती ठीक होती, म्हणजे साधारण सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत. परंतु गेल्या अर्ध्या तासामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे पूर्ण ग्लोबली. आता काय झाले ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्ह क्लोज झालं होतं, ऑलमोस्ट 1%च्या आसपास. परंतु खरा इव्हेंट होता आज सकाळी 7 वाजता. आज सकाळी 7 वाजता म्हणजे आपल्या इंडियन टाईमच्या 7 वाजता यूएसचे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, तर ते यूएसचे जे काही लोक आहेत तर त्यांना ॲड्रेस करणार होते, म्हणजे एक स्पीच देणार होते. आता त्या स्पीचमध्ये साहजिकच आहे की ते इराण आणि इस्रायल या कॉन्फ्लिक्टबद्दल काय सांगतात, एस्कलेशन डिएस्कलेशन होईल का, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे की मार्केट कुठे आणि कसं ओपन होईल. गिफ्ट निफ्टी ओपन झालं होतं, एक 40-50 पॉईंट गॅपअप ओपनिंग दाखवत होतं. परंतु जसं त्यांनी बोलायला सुरुवात केली तर त्यांनी असं मेन्शन केलं की इराणमध्ये आम्ही मोर दॅन अचीव केलेलं आहे, परंतु अजून 2-3 आठवडे तरी सगळं हे कॉन्फ्लिक्ट कंप्लीट व्हायला लागतील. जसं 2-3 आठवड्याचं नाव काढलं, क्रूड ऑइल 5% वरती 15च मिनटामध्ये. त्यानंतर आपलं जे गिफ्ट निफ्टी आहे ते 500 पॉईंट डाऊन. आणि जे यूएसचं 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ते ऑलमोस्ट 1% इन्क्रीज झाले. आता ते 1% म्हणजे खूप आहे. परंतु जर आपण पाहिलं तर आपलं मार्केट आता अजूनही डोनाल्ड ट्रम्प, मी व्हिडिओ बनवतो तेव्हा ते बोलत आहेत, त्यामुळे त्यांचं स्पीच संपेपर्यंत ते काय काय मुद्दे मांडत आहेत त्याच्यावरती गिफ्ट निफ्टी रिॲक्ट करेल आणि 9 वाजता मग एक्झॅक्ट कुठे ओपन होईल ते पाहावं लागेल. परंतु सध्या तरी जे काही ते बोलत आहेत ते काही मार्केटला आवडत नाही आहे, हे सरळ सरळ दिसते. क्रूड ऑइल जे अगदी 96-97 डॉलरपर्यंत आलं होतं, म्हणजे WTI क्रूड, तर ते आता $102-103 आसपास पुन्हा गेलेलं आहे, $100 क्रॉस करून गेले. त्यामुळे एक भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण झाले. त्यामुळे आता पाहूयात की मार्केट सुरू झाल्यानंतर, ओपन झाल्यानंतर काय होते ते. आता जास्त काही बाकीचं बोलण्यातही अर्थ नाही आहे, कारण साहजिकच आहे की न्यूज बेस्ड, न्यूज ड्रिवन प्रत्येक गोष्ट राहणार आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट म्हणा, रेजिस्टन्स म्हणा, बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या फार काही काम करणार नाही आहेत. म्हणजेच काय, सध्या म्हणजे सकाळपर्यंत ग्लोबल सिनेरिओ पॉझिटिव्हच होता, परंतु जसे ट्रम्प बोलायला लागले ग्लोबल सिनेरिओ निगेटिव्ह झालेला आहे. आणि आता आज मार्केट ओपन कुठे होतं आहे यापेक्षा ते क्लोज कुठे होतं आहे हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने मार्केटमध्ये प्राईज ॲक्शन दिसतं आहे त्या पद्धतीनं आपण एक लोअर लो आणि लोअर हाय याचं फॉर्मेशन पाहतो आहे. मग ह्या हिशोबाने जर मार्केट पडायला लागलं आणि पुन्हा रिसेंट लो जर ब्रेक केला तर मार्केट अगदी 21,000पर्यंतही येऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. ओके, तर मग आता पाहूयात काय होतं ते. आता ऑब्वियस आहे की FIsनं सेलिंग केलेलं आहे, दाबून सेलिंग करतायत ते रोज. त्यामुळे फार जास्त काही ह्या बाकीच्या गोष्टी आज पाहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण अजूनही ट्रम्प बोलत आहेत, त्यामुळे स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही की काय होतं आहे. पण आत्ता लाईव्ह मी जे पाहतो आहे त्याप्रमाणे गिफ्ट निफ्टी 500 पॉईंट डाऊन आहे, म्हणजेच मार्केट 500 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल शांत होतं का की अजून काय होतं आहे ते मात्र पाहावं लागेल. जसं क्रूड ऑइल कूल डाऊन होईल तसं मार्केट वर जाईल, आणि जर क्रूड ऑइल कूल डाऊन होऊ शकलं नाही तर मग मार्केट पडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आहे. आता जे शुक्रवारी RBIने सांगितलं होतं की जे काही बँकांच्या ज्या पोझिशन्स आहेत आर्बिट्राजमध्ये डॉलरमध्ये, तर त्या बँकांनी $100 मिलियन पेक्षा जास्त ठेवू नयेत, की जे अगदी $10 बिलियन आसपास देखील बँकांच्या पोझिशन्स आहेत. ओके, परंतु बँकासुद्धा हुशार आहेत. त्यांनी काय केलं की त्यांचे जे कॉर्पोरेट बुक्स आहेत तर त्याच्यामध्ये ते सगळ्या पोझिशन्स ट्रान्सफर केल्या. म्हणजेच काय की आता ते बँकिंग बुक्समध्ये न दिसता कॉर्पोरेट बुक्समध्ये दिसेल. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एक टेक्निकल ॲडजस्टमेंट झाली. बाकी त्यानं रुपयावरती जे ॲक्च्युअल काय म्हणू शकतो आपण की पॉझिटिव्ह प्रेशर यायला पाहिजे होतं, तर ते येताना दिसणार नाही आहे. म्हणजे अगेन परिस्थिती जैसे थे अशीच राहिलेली आहे. RBIच्या नियमाला टेक्निकली बँकांनी बायपास केलेला आहे. हा मग साहजिकच आहे की होत असतं त्या सगळ्या गोष्टी. परंतु जर पाहिलं तर सध्या तरी सिनेरिओ काही एवढा खास दिसत नाही आहे. सध्या तरी सिनेरिओ खराबच आहे. त्यामुळे अगेन मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जेव्हा जेव्हा मार्केट लाल होतं आणि तेव्हा तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ देखील लाल होतो, परंतु तीच वेळ असते पैसे गुंतवण्याची, पैसे इन्व्हेस्ट करण्याची मित्रांनो.
कारण ही परिस्थिती सारखी सारखी येत नाही हे लक्षात ठेवा. ओके, गेले 18 महिन्यांपासनं इंडेक्सनं 0 रिटर्न्स दिलेत, इव्हन मायनसमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स दिलेत. परंतु जेव्हा इंडेक्स चालायला लागतो तेव्हा तो तुम्हाला आउट परफॉर्म करून जातो, हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे आता हा महिना जो आता चालू झालेला आहे, तर यामध्ये साहजिकच आहे की जिओपॉलिटिक्स आणि प्लस जे काही रिझल्ट येणार आहेत, तर ते रिझल्ट देखील मार्केटवरती, स्टॉक्सवरती इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. पाहूयात काय होतं ते. परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.